नमस्कार. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी वरदान ठरेल की संकट? सरकारचे नवीन नियम, बदलणारी धोरणं, वाढणारा खर्च आणि बदलणारं हवामान, या सगळ्यांच्या मधोमध उभा आहे तो म्हणजे शेतकरी. अच्छा, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे 2026 पासून शेतीत होणारे मोठे बदल, कोणाला फायदा होणार, कोणाला थेट नुकसान होणार, आणि या सगळ्यांसाठी तुम्हाला स्वतःला कसं तयार करायचं आहे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण लगेच व्हिडिओ चालू करूया. पहिली गोष्ट, सरकारी योजनांमध्ये होणारे बदल. पहिली योजना PM किसान. आज अनेक शेतकरी PM किसानच्या 6,000 रुपयांवर अवलंबून आहेत. पण 2026मध्ये प्रश्न असा आहे की ही रक्कम वाढणार का? ही पात्रता कठोर होणार? आता बदल काय होणार नेमके ते एकदा लक्षात घ्या. जमीन नोंदणी काटेकोरपणे तपासल्या जातील, अपात्र शेतकरी बाहेर पडतील, प्रत्यक्ष लागवड करणाऱ्यांनाच हा फायदा मिळणार आहे. दुसरी योजना, पीक विमा योजना. पीक विमा ही योजना कागदावर चांगली आहे, पण प्रत्यक्षात अनेकांना भरपाई मिळत नाही. 2026मध्ये सर्वे डिजिटल नुकसान मोजणी, पण लहान शेतकऱ्यांना अडचणी येतात. सबसिडी धोरण लागू होऊ शकतं, खतावरची सबसिडी कमी होऊ शकते, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, ठिबक, स्प्रिंकलरला जास्त मदत ही केली जाऊ शकते. फायदा आता कोणाला होणार याचा? तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 2026मध्ये फायदा कोणाला होणार? पहिली गोष्ट, आधुनिक पद्धती वापरणारे शेतकरी. म्हणजेच काय? तर ठिबक सिंचन, माती परीक्षण, पीक नियोजन, हे सर्व काही व्यवस्थितपणे शेतकरी करत असतील तर त्यांना याचा फायदाच होईल. दुसरं, थेट विक्री करणारे शेतकरी. बाजार समितीवर अवलंबून नसलेले शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे शेतकरी, यांना याचा फायदा होईल. तिसरं, प्रक्रिया उद्योग करणारे. कांदा साठवण, डाळ प्रक्रिया, दूध, फळ प्रक्रिया, हे शेतकरी टिकतील, वाढतील आणि नफा देखील कमवतील. आधुनिक पद्धती या शेतकऱ्यांनी वापरल्याच पाहिजेत आणि 2026मध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही माती परीक्षण केलं पाहिजे, पिकाचं व्यवस्थितपणे नियोजन जर केलं तर तुम्हाला नफा हा जास्त मिळणार. आता तोटा कोणाला होईल? तर कटू सत्य, जुनी पद्धत सोडायला नकार देणारे शेतकरी, अंदाजाने खतं टाकणारे, पाण्याचा अपव्यय करणारे शेतकरी, यांना याचा तोटा होऊ शकतो. आता माहिती न घेणारे शेतकरी, योजनांची कुठली माहिती नाही, अर्ज वेळेत भरत नाहीत, करत नाहीत, त्यामुळे त्यांना नुकसान हे भोगावं लागतं. फक्त एकाच पिकावर अवलंबून असणारे, बाजारभाव कोसळला की नुकसान, हवामान बिघडलं की सर्वच संपलं. तर एकाच पिकांवरती अवलंबून न राहता 2-3 पिके तरी तुम्ही घेतली पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा, जर एखाद्या पिकामधून नुकसान झालंच तर तेवढा फारसा फरक तुम्हाला पडणार नाही. आणि जुनी पद्धत सोडा, नवीन आलेलं तंत्रज्ञान त्याचा वापर करा. तर हवामान बदलाचा परिणाम कसा होऊ शकतो? 2026मध्ये शेतीचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? सरकार आहे का? बाजार की बदलतं हवामान? तर बदलतं हवामान. अवकाळी पाऊस येतो, गारपीट होते, उष्णतेची लाट येते, पाण्याची कमतरता भासते. तर या सर्वांवरती उपाय काय? तर कमी कालावधीची पिके घ्या, पाणी साठवण योग्य पद्धतीने करा, पिकांमध्ये विविधता ठेवा. एकच पीक सारखं घेऊ नका, पिकांमध्ये विविधता असली पाहिजे तुमच्या. तर हे 2-3 उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. शेतकऱ्यांनी आत्ताच काय करायला हवं हे गोष्टी लक्षात घ्या. 5 महत्त्वाच्या तयारी 2026 आज चालू होत आहे आणि आजच तुम्हाला ह्या महत्त्वाच्या 5 तयारी करायच्या आहेत. कोणत्या? पहिली, जमिनीची कागदपत्र अपडेट ठेवा, एकाच पिकावर अवलंबून राहू नका, खर्च कमी करण्यावर लक्ष द्या, नवीन तंत्रज्ञान शिका, सरकारी माहिती स्वतः घ्या. आता तयारी केली तर 2026मध्ये तुम्ही सुरक्षित राहाल, सेफ राहाल, तुमच्या पिकाला जास्तीत जास्त भाव मिळेल. तर ह्या काही 5-6 गोष्टी आहेत ज्या तुम्ही काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. तर हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच होता की तुम्हाला तंत्रज्ञान किंवा अनेक गोष्टी ज्या नव्यानं विकसित झालेल्या आहेत त्यांचा तुम्ही वापर करावा. शेतकरी मागे राहतो या सर्व गोष्टींमध्ये, परंतु तुम्हीही पुढे आलंच पाहिजे, तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केलाच पाहिजे. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुमच्या हक्काची माहिती आणि खरी माहिती फक्त योजना घरपोचवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला तर एक कमेंट नक्की करा. आवडला असेल नसेल तुम्ही कमेंटद्वारे तसं तुमचं मत कळवू शकता. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल